खाली नको, खाली नको. अरे तुम्ही इकडे कुठं? रत्नागिरीकर भेटले. नमस्कार मंडळी, माझं नाव निखिल सकपाळचं स्वागत करतो आपल्या मी कोकणी निखिल या मराठी चॅनलमध्ये. पावसाचं वातावरण झालं आहे आणि पाऊस पण पडतो आहे बाहेर. गावचे व्लॉग आपले येत आहेत, पण आज मंगळवार आहे, त्यानिमित्ताने गणपती बाप्पाच्या दर्शनाला जातो. इथे गणपतीपुळे जवळ आहे, त्याच्यामुळे गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. दर्शन आलेलं आहे. नमस्कार. नमस्कार. दर्शनचं पण गाव इथेच आहे, जवळपास राई म्हणून गाव आहे. खेकडे पकडा. आता यावर्षी जाऊया परत. खेकडे म्हणजे जीव की प्राण. काल जाणार होतो, पण झाला पाऊस आला जोरात, आम्ही व्हावला असतो, मग आम्ही काही गेलोच नाही. आता जाकादेवीला आहोत. पाऊस जोरदार पडायला लागला परत. मोठे मोठे थेंबकारे पडतात आणि ढग बघा मागं कसलं आहे. इथे पण बघा खाली पाऊस आहे भरपूर. गणपतीपुळ्याच्या इथं आलो आणि समुद्र पूर्ण खवळलेला आहे. आता समुद्रात जाणं खूप रिस्की, म्हणजे एकदम उदान ढगाळ वातावरण बघा कसं झालं आहे आणि खवळलं आहे पूर्ण. मागे इकडे खूप जणं बुडालेले आहेत, कारण अंदाज नसतो पाण्याचा, असंच उतरून जातात मग बुडतात. नमस्कार. नमस्कार. काय म्हणताय? आज गर्दी आहे ना? जायचंय घेतो. चला. इथं सूचना दिल्या जातात, तरी पण काही जण जातात. आपल्या बाजूलाच आहे गणपतीपुळ्याचं मंदिर. वर्षातून बऱ्याच वेळा येतो, काही तर आल्याशिवाय करमत पण नाही. नमस्कार. हे आपल्या भावाचे व्हिडिओ माहिती व्हायरल होतो, पुण्याचा राजा रिक्षा भावाचे. होय काय? स्टेशनच्या इथली? अरे अरे काय म्हणतो, कसं आहे? भाडं घेऊन आलाय? हो, भाडं घेऊन झालं. अच्छा अच्छा, तुझी व्हिडिओ काय ती? मस्त मस्त. गणपतीपुळ्यात येत असाल तर या नियमांचे पालन नक्की करा. आम्ही पण हाफ पॅन्टवर येणार होतो, पण नाही आलो, फुल पॅन्टवर. हां, हे चेंज केला. आता आतमध्ये दर्शन घेऊया. आतमध्ये व्हिडिओ तर अलाउड नाही, पण दर्शन घेतल्यावर तुम्हाला भेटतो. आज गर्दी नाही आहे तशी, सहसा नसते, मे महिन्यात जास्त असते. पाऊस सुरू झालेला आहे, दर्शन घेतलेलं आहे, पण मस्त वाटतंय. दरवेळेस आलो की दर्शन व्हायलाच पाहिजे. पाण्याला एवढा करंट आहे ना की गणपतीपुळ्याच्या पायथ्याच्या इथं पाणी आलं आहे. हा बघा, तुम्ही सुद्धा दर्शन घेऊ शकता इथे. बरं, आत्ता वारे इकडनं येत आहेत. काल पौर्णिमा होती आणि त्याच्यानंतर आज पाण्याला, समुद्राला एवढा उधाण आला आहे ना, भरपूरच. आपल्याकडे आला ना कॅमेरा का, त्याची व्हिडिओ करायचे ना आपण आपलीच करायची. चला जाऊया जाऊया मंडळी. आम्ही आलो गणपतीपुळ्यात. माझ्या गावातले भेटले तिकडे, पाचपंढरीतले. नमस्कार. हो, पाचपंढरीत ना सगळे पिकनिकला आलेत का? अच्छा अच्छा, मस्त. आपला शेजारचंच गाव पाचपंढरी, हरणे पाचपंढरी गावातले सगळे. छान वाटलं भेटून. इथला महाप्रसाद खिचडी खूप छान लागते आणि खास ते खाण्यासाठी आज आम्ही आलेलो आहे. नमस्कार. खिचडी आणि बुंदी.
किती वेळा आलो आहे, किती वेळा महाप्रसाद खाल्ला तरी पण पोट भरत नाही. आता महाप्रसाद आम्ही खाल्लेला आहे आणि आता मालगुणच्या ठिकाणी कूच करत आहोत. मालगुणच्या गावी जाताना आम्हाला कवी केशवसूत यांचं हे गाव आठवलं. मागे आम्ही घराच्या इकडे गेलेलो, खूप सुंदर आहे. तुम्ही आलात गणपतीपुळ्याला दर्शन घेतलात तर मालगुण येथे कवी केशवसूत यांच्या निवासस्थानी नक्कीच भेट द्या. आता आम्ही आमचे मित्र शुभम चौगुले हे मालगुण गावचे सुपुत्र आहेत. त्यांच्या घरी कूच करत आहोत, जात आहोत. तर तुम्ही आमच्या मागून या. तर चालला काला पडलाय कोण तो, तर गाडी चालवता पुढं काय बोलत नाही. शाना जाताना अरे वा 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 काय पाणी आहे, सुंदर सुंदर पाणी. अरे वा वा वा, निसर्ग किती छान आहे बघा 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 बघा. हा माझ्या डोळ्याला बघा 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 बघा. आता आम्ही कॅमेरा बंद करणार. आम्ही शुभम भाऊच्या निवासस्थानी आलेलो आहोत. शुभम निवास, भावाचं नवीन घर, वृंदावन. नवीन घराचा नवीन भाव. शुभमने नवीन घर बांधल्यापासून दुसऱ्यांदा येतोय ना रे? होय होय. घरे आणलेले आहेत पाहुणचार, अजून घरे आहेत. जून महिना संपला तरी. बारक्या घे बारक्याचा तोंड गऱ्यासारखा झालाय. कपडे चेंज झालेले आहेत, केलेले आहेत आणि आम्ही आता कुठं जाता माहिती आहे काय? पवायला. पाण्यात डुबकाय जाता. पावसाला आलाय तर पवायला जाऊया. तर शुभमच्या गावाला मस्त नदी आहे. कधी आलो की आम्ही येतोच पोहायला. मागच्या वेळेस 5-6 वेळा आलो आहे नदीत पोहायला. मस्त नदी आहे. बघू, जर पाणी चांगलं असेल म्हणजे जास्त वाहता बिता नसेल तर पोहूया. अरे चला. चिरे काय चिरे यांचे घाबरले. ते बाकीचे कोण येतात ते होते म्हणजे नको नको यांना उतरू द्या. ते घाबरले. कोणतरी मोठ्या होते साना जाणता. चला, पाण्यात जायची प्रतीक्षा आहे. पोहायला मजा येणार आहे. अच्छा मायला झोकडं काय रे, रशी बरी आहे. बरं काय, चल मार उडी. चल तू पण चल. नाही थांब, मी सगळी मारल्यावर मी मारणार नंतर मला नाही शपथ. मस्त की तयारीत आहे गाडी. पहिला सामना बघूया. काय पहिला चेंडू. अरे मार. घे घे घे. हा शाबाश. मारा जा. खाली दिसणार, थोडं दिसल. खाली जा. खाली नको, खाली नको. हरिप्पा. पोहलेला 1-10 मिनटं पोहलेला, जास्त नाही. कारण वरती पाऊस पडत असला आणि लोंडा आला मग एक तर सगळ्यांची लग्न व्हायची. मेन विषय लग्नाचा मेन विषय. मनाची शांती केलेला, पोहलेला, उड्या मारलेल्या, मजा करायची लिमिट नाही.
अरे तुम्ही इकडे कुठं? रत्नागिरीकर भेटले. हा रत्नागिरी भेटले. इकडे कुठं? म्हटलं आलो रस्ता चुकलो होतो. म्हटलं GPS बघा ऑन केला लगेच. GPS ऑन केला. कुठं फिरतावा? टॉयलेट आहे. ते थोडसे वाटलात तू आला आणि पाणी वाढला नदीचा. अच्छा ना वरनं पाणी एवढीच पाणी जास्त झालं वाटतं. नाही पाणी जास्त होता थोडंसं पोलो. कुठं फिरताव? तिथंच आहे गणपतीपुळे झाला होतो. नंतर मालगुंडला भावाची आठवण आली. म्हटलं जाऊया. हा भाई पाऊस पण मस्त लागतं एकदम गारगार. रत्नागिरी गारगावाला चालला. पाऊस आहे. आम्ही पोहायला गेलेलो आणि इकडे आलो. हॅलो नमस्ते. कसं आहे बाकी? आपण असंच जाऊया ना. माझे हे कपडे हेच आहेत. लग्न प्लॅन करता यायला पाहिजे. ठरवून करतो ना त्याला मजा नाही. दादाचा स्टेटस बघितला रत्नागिरीचा फोन केला बाई कुठं प्लॅन झाला तर डायरेक्ट निवडीत जायला. हो अचानक त्याला सरप्राईज द्यायला अविनाश द्यायला सरप्राईज द्यायला ठोकायचा दरवाजा रात्री 11-12 वाजता जायचा. मस्त वाटतंय हा वातावरण. मस्त आहे. पाऊस आहे पडतंय. हा प्रॉपर गारटावाला पाऊस आहे म्हणजे गार हवा असते. शुभमनी चाय आणली. चल शुभम भाऊ बाय बाय भेटू परत. हां ये दादा बाय बाय. चला सतीदाला आम्ही घेऊन जातो आता कुठेतरी. जाऊया ना. सकाळपासून पाहिजे होतास. हा नाही आपलं जरा आमचा जुळत नव्हतं. आम्ही तिकडून आलो ना आरे वारे मुंबईला कधी? आज रात्री जाणार. हा ते ना. 1 दिवसासाठी झालेलो. अच्छा सोलो ट्रिप माझी असं अचानक भयानक पाहिजे आयुष्यात सोलो ट्रिप पण. घरी आलो आहे. पाऊस परत सुरू झालेला आहे. पावसाच्या सरी आता अशा सुरू होत आहेत ना. मस्त वाटतंय छान वाटतंय. सतीशदा येऊन गेला. तर मंडळी आज दिवसभर फिरलो पोहलो आणि माणसंसुद्धा भेटली. सगळी एकत्र आलेली तेव्हा खूप मजा आणि मेमरीज साठवून ठेवायला बरं वाटलं. यावर्षीचा पावसाचं पहिला नदीतलं पोहणं झालेलं आहे. किती दिवसाची इच्छा होती. मे महिन्यात एवढा उखाडा होता आणि गरमी होत होती ना. असं वाटत होतं पाऊस कधी येतो आहे आणि नदीत कधी पोहतो आहे. पण तो आज दिवस आला. प्रत्येकाची इच्छा होते गावच्या नदीत पोहायची. आपण शहराकडे स्विमिंग पूलला वगैरे पोहतो पण कम्पेअर टू नदीत पोहायचं तर मस्तच. खूप लिमिटमध्ये पोहलो आम्ही कारण पाण्याचा धोका आणि सावधान बऱ्याच गोष्टीचा राहायला लागतो. आणि आता कसं आहे जुलै महिना आहे त्याच्यामुळे जून जुलै महिना आहे त्याच्यामुळे पावसाचा अंदाज आहे ना घेता येत नाही. पाऊस जर वरच्या डोंगरात पडत असेल आणि खाली जर पोहत असो तर वरनं लोंढा आला तर सगळं वाहून जाऊ. पण सगळा सावधगिरीने करायला लागतो. काळजीपूर्वक केलं की बऱ्याच गोष्टी ह्या सावरतात आणि चांगल्या असतात. नाही तर काय होतो आपण मोहाच्या भरात काही ना काही गोष्टी अपघात ह्या बऱ्याच गोष्टी होत राहतात. एन्जॉय आपण आयुष्यात एन्जॉय असावी पण बऱ्याच गोष्टी सावधगिरीने करायला हव्या. तुम्हीसुद्धा कुठे पोहायला जात असाल किंवा कुठे प्रवास करत असाल तर बऱ्याच गोष्टीचं भान ठेवून या सगळ्या गोष्टी करायच्या. तसे आम्हीसुद्धा बऱ्याच गोष्टीचा भान ठेवलेला. सो आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला? अजून प्रवाह चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. गावाकडची झोप म्हणजे मस्त असते. एडिटिंग करून झोपतो. तोपर्यंत टाटा आंब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.